समाधान मिळेल. तुम्ही आपल्यापेक्षा वरच्या माणसाकडे पाहू नका, खालच्या बघा. पण काही काही लोक ह्या फेसबुकला नेला पाहून नीता अंबानी रोज 3 लाखाचा चहा पितात. झालीच माणसासमोर काय पित असतील ते. 3 लाखाचा चहा नीता अंबानी कसाच घेत असतील. काही नाही मंडळी, थोडं लक्ष द्या. आपण जी पत्ती घेतो तीच पत्ती आणि तीच साखर आहे, फक्त कप 3 लाखाचा आहे. कळालं का? काय सोन्याचा मुलायम दिलेला आहे, काही नाही वेगळं. बरं घड्याळ त्यांची फार भारी आहे, काटे तेच येत, फक्त बॉडी बदललेली आहे. अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी सगळ्याला लागतात. किती श्रीमंत झाले तर काय चिल्लर खातात का नोटा खातात? सांगा बरं. उद्योगपती चिल्लर खातात का? पोटाला अन्नच आहे ना. फक्त आपण चपाती ज्वारीची भाकरी खातो आणि हे चपातीलाच म्हणतात वाढू का पोळी. आणि माणूस चपाती फोडतं तर कशाचं पुरण आहे? चपातीचे. पण ते काय नाही, एक गहून प्रकार बहु, तिचेच तंदूर रोटी, तिचेच. आपण तांदळाचा भात करतो आणि यांनी काय करावं, इडली सांबर. यापेक्षा वेगळं काय? किती गरीब असा किती मोठा असा उद्योगपती, पोट भरायला अन्नच लागतं. वस्त्र, कोणाची 500ची साडी असेल महिला मंडळ, काहीची 5 लाखाची असेल. पुरुष मंडळी कोणी ब्रँडेड चांगला 5 लाखाचा ड्रेस घेतला, काहींनी पाठीमाग सोन्याचे शर्ट घातले, लोकांनी मारून टाकलं. अंग झाकायला सोन्याचे शर्ट घालू नका, अंग झाकायला वस्त्रच लागतं महाराज. कमी किमतीचं असेल जास्त किमतीचं असेल, पण अंग झाकायला वस्त्र. अन्न वस्त्र आणि निवारा लक्षात घ्या. काहीचा 10 कोटीचा बंगला आहे आणि काहीचं 1 लाखाचंच घर आहे. पण मला सांगा, 10 कोटीचा बंगला आहे आणि 1 लाखाचं घर आहे काहीचं, पण झोप, बोला ना, झोप सारखीच आहे. उलट ज्याच्याकडे जास्त पैसा त्याला झोपच नाही. सोनेवाले सोना नाही, त्यांना झोपच नाही. आता हे शेतकरी लोक 5-5 लाडू एकदाच खातील, गुलाबजाम खातील, काहीच नाही. पण हे कारखानदार शुगर, साखर, साखर खूप खाल्ली, साखरच नाही. कशाला शुगरच येवत नाही, असं आहे. म्हणून काही नसतं हो जीवनात. एक लक्षात घ्या, आयुष्य कसं जगायचं. जगायला फार लागत नाही, जरा समाधानी जगायला सुरू करा आणि चांगलं करा. फार लोकांचं वाईट करूनही जगण्यात अर्थ नाही बरं का. कोणाचं वाटोळं करून किंवा कोणाच्या ताटातलं हिसकावून घेऊन आपलं पोट भरणंही चुकीचं आहे. फार वाईटही वागू नका, फार लोकांना त्रासही देऊ नका. तुम्हाला मी सांगू का, एखादा गरीब आहे आणि आपण खूप वाईट पद्धतीने जर पैसा कमवला तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आजपासून मरेपर्यंत जेव्हा देवाच्या डोक्यात येतं ना, तो व्याजासहित नाही, चक्रवाढ व्याजासहित वसूल करतो, हे डोक्यात ठेवा. म्हणून चांगलं वागा, चांगलं जगा, फार जगायला लागत नाही. तुम्ही जंगलामध्ये पहा, चिता हा सर्वात मोठा प्राणी आहे का नाही? चिता, तो जिराफ, पण त्याला तरी पण हे का नाही. दुसरा कोणता? हत्ती, हाही फार मोठा प्राणी. कोल्हा, हल्ला माडय. पण जंगलाचा राजा सिंहच का? कारण सिंह हा घाबरत नाही, बेडरपणे स्वाभिमानात जगतो, म्हणून जंगलाचा राजा. तेवढं जगा, फार लागत नाही जगायला. आणि भगवान बाबाने तुम्हा आम्हाला हेच शिकवलंय, बाकी काही शिकवलं नाही. जगा आणि जगू द्या, बस. हे 2 अर्थवाक्याचे आपल्याला कळाले ना, काहीच करायची गरज नाही. आणि ज्याच्याकडं सरस्वती त्याच्याकडं लक्ष्मी आपोआप येणार आहे. आणि भगवान बाबांनी आपल्याला सरस्वतीचं महत्त्व सांगितलेलं आहे, म्हणजे शिक्षणाचं. असे बाबाचं कार्य अनेक प्रकारचं. विषय लांबता लांबता निघता निघता तो विषय निघाला. भगवान बाबाने मी कुठेही गेलं तरी पुन्हा तिथंच येणार आहे की नाही. ट्रॉफिकमध्ये माणसं इकडून तिकडून टाकतात मॅप, पोहोचायचं इथंच नाट्यगृहाला, पण कुणीकडून ट्रॉफिक नाही त्या दिशेने निघतात. तसं ना, मी कुठेही गेलं तरी पुन्हा अभंगावरून तिथंच येणार आहेत बाबाने